हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल। मला आज काही एका इम्पॉर्टंट मुद्द्यावर बोलायचं आहे। माझ्या आयुष्यामध्ये काल एक मोठा इन्सिडेंट झाला। माझ्या आयुष्यात मी तिला खास समजणारी क्लोज मैत्रीण होती। तिने मला काल खूप हर्ट केलं। ॲक्च्युली तिने आधीही मला खूप वेळा हर्ट केलं, पण ती माझी खूप वर्षाची मैत्रीण आहे म्हणून मी तिच्या सगळ्या गोष्टी इग्नोर केल्या आणि तिच्याशी आजपर्यंत खूप चांगली मैत्री करत राहिली। पण एवढ्या वर्ष मला जराही कळालं नाही तिच्या मनात माझ्याविषयी काय आहे आणि जे तिने मला तिचं काल रूप दाखवलं, लिटरली मला आहे ना मैत्रिणींवरून विश्वास उडाला। फ्रेंड्स, तुम्हाला एकच सांगणं आहे माझं, जर तुम्हाला अशा चुकीच्या मैत्रिणी असतील ना तर वेळेत सावध राहा। त्यांच्यापासून दूर राहून कायमचे संबंध तोडून टाका, कारण नंतर त्या आपल्याला सरड्यासारखे रंग बदलून सापासारख्या डसू शकतात। ज्या एरियात ती राहते तिच्या एरियापासून वॉकिंग डिस्टन्स अर्धा तास माझी सोसायटी आहे। मी जुईनगरला राहायला आल्यापासून ना मी तिच्या कधी घरी गेली, ना मी तिच्या कधी आजूबाजूच्या एरियामध्ये गेली आणि ना मी तिच्या हस्बंडशी कधी बोलली। माझा तिच्या सासरच्या लोकांशी काहीही संबंध नाही। उलट हीच माझ्या घरी येऊन तासनतास बसून राहते, रात्री 11 साडे 11 पर्यंत बोलत असते आणि मी हिला एवढ्या रात्रीची माझ्या मुलाला घेऊन माझ्या गाडीवरून सोडून येते घरी, याचीही तिने जाण ठेवली नाही। ॲक्च्युली 1 जानेवारीपासून मी माझं एक स्वतःचं ज्वेलरीचं स्टॉल लावते आणि 7-8 दिवसांनी ही स्वतः माझ्या स्टॉलवर आली आणि अर्ध्या तासांनी हिचे हस्बंड आले। मी जिथे स्टॉल लावते त्या शॉपमध्ये आमच्या ग्रुपमध्ये एका खास मित्राचं लग्न होतं। त्या लग्नामध्ये आम्ही सगळे फ्रेंड्स आणि आमचे हस्बंड गेलो होतो आणि तिथे आम्ही एकमेकांचं इंट्रोडक्शन दिलं। आणि जर आपण एकमेकांच्या कधी समोर आलो तर सांगा फ्रेंड्स, आपण जर एकमेकांना ओळखत असू तर आपलं एकमेकांशी हाय बाय होतच। आणि मी तर असं समजते, ओळखीच्या माणसाशी बोलणं एक माणुसकी असते, ना की दुसऱ्यांच्या हस्बंडला आपण लाईन देतो। आणि माझी सो कॉल्ड खास मैत्रिणीने हेच केलं। मला कॉल करून म्हणते, माझे हस्बंड फालतू आहे, तू त्यांच्याशी बोलू नको। आणि स्वतःच्या हस्बंडला सांगते, आशा फालतू आहे, तुम्ही तिच्याशी बोलू नका। आणि हेही सांगते, माझ्या सगळ्या मैत्रिणी फालतू आहेत। मी सिंगल मदर आहे म्हणून मला ही असं बोलते। माझा संसार तुटला म्हणून मी दुसऱ्याचा संसार तोडणारी बाई आहे। लिटरली तिने मला हे शब्द वापरले। अरे, ज्या बायकोचा आपल्या नवऱ्यावर विश्वास नाही आणि नवऱ्याचा आपल्या बायकोवर विश्वास नाही, या संसाराचा काय उपयोग? मग तूही बाहेर फालतूगिरीच करतेस का? अशी मैत्रीण आपल्या आयुष्यात नसली तरी चालेल,